अकोला येथील अशोक वाटिकावर आंबेडकर राईट्स व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची बैठक संपन्न. भीमजयंती डीजे मुक्त करून शैक्षणिक सुधारणा करा, उत्तम वानखेडे राष्ट्रीय अध्यक्ष, तर श्रीमती मोनाली विनोद गणवीर वाशिम जिल्हा अध्यक्षपदी, तसेच पद्मा मोहोळ राज्यपदी अध्यक्ष. दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची बैठक अकोला येथे अशोक वाटिका हॉलमध्ये संपन्न झाली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमजी वानखेडे हे होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही आंबेडकरी पत्रकारांनी विशेष उपस्थिती लावली. सदर बैठकीमध्ये संघटनेचे ध्येय, धोरणे, उद्दिष्ट सांगण्यात आले. तसेच ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच समाजातील विविध समस्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी काम करेल, असे यावेळी संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले. समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा याही गोष्टीकडे संघटना लक्ष देईल. तसेच 14 एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डीजे मुक्त करून त्याच पैशातून हळूहळू का होईना शैक्षणिक संस्था उभारण्यात यावे, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षीय भाषणात सांगण्यात आले. तसेच संघटनेतील सर्व सभासदांना आपापल्या परिसरात या कार्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले. सदर कार्यक्रमाला पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेमध्ये तन-मन-धनाने काम करू, असेही सांगितले. ह्या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. तसेच डोणगावचे पत्रकार प्रल्हाद खोडके यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली व नंतर भोजनदान देण्यात आले. सदर बैठकीला संस्थापक अध्यक्ष उत्तमजी वानखेडे, केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंत, महाराष्ट्र प्रदेश सचिव देवचंद्र समदूर, संघरत्न सपकाळे, महाराष्ट्र राज्य सहसचिव, राज्य कोषाध्यक्ष दिगंबर कंकाळ, तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष उल्हास शेकुकार, किरण मोरे, हिम्मतराव जाधव, प्रतापराव मोरे, सिद्धार्थ पैठणे, अनिल वाकोडे, महू, भास्कर इंगडे वगरडा, तालुका मेहकर, प्रल्हाद खोडके, डोणगाव, रामेश्वर खरात, सौ पद्माताई मोहोळ, मोनाली विनोद गणवीर, उमेश शिरसाट, रवींद्र शेगोकार, विलास दिगंबर सपकाळ, केंद्रीय व राज्य कार्यकारिणीमधील समस्त पदाधिकारी, वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य सचिव देवचंद्र समदूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रीय सल्लागार पंडित परिवार यांनी केले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट.